भगवंत रांगायला लागे, रांगत रंगली चोरी तळवणी भगवंत पायी उजव्या हाताने लागायला लागे, तळवे तर हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवंत रांगायला लागले. आणि रांगता 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 अनेक अनेक खोड्या करायला लागले बाबा. त्यांची ज्ञान तयार झाली. वाकड्या बोबड्या सुद्धा अनेक अनेक गोपाल घेतले आणि गोपाल घेतल्यानंतर सांगायला लागले का भगवंताकडे होते 9 लाख गोळी गायी होत्या. पण भगवंताने काय केलं बाबा, जे मथुरेमध्ये जे कोकोडातून ते दूध दही तूप होतं ते मथुरेमध्ये जायचं. पण भगवंताने सांगितलं की आपल्या गावात सर्व गोपालांना भगवंताने पुढे केलं. पण ते गोपाल जायचे नाही. ते सांगायला लागले, भगवंत सांगायला लागला तुम्हाला देतो पण तुम्ही या. तुम्ही असे आहेत ना, तुम्हाला असं करतो. आमच्या बरोबर चला, यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटवडी पुढे म्हणालो तो वरी. तुम्ही चला, तुम्हाला एवढं खायला देतो ना, तुम्ही नाही म्हणणार तरी तुमच्याने पूर्ण होणार नाही. पण असं सांगितल्यानंतर बाबा सर्व वाकड्या बोकड्या सुदामांची गँग निघाली. आणि गँग तयार झाल्यानंतर बाबा भगवंतांनी मीटिंग बसवली. आणि त्या मीटिंग मध्ये सांगायला लागली की आता आपलं काहीतरी साहित्य घ्यावं लागेल. म्हटलं की साहित्य कशाला? म्हटलं की आता आपल्याला इथे चोरी करायची. म्हटलं चोरी कशाची करायची? म्हटली इथे दही तूप लोणी असतं ना, हे मथुरेमध्ये जातं, हे मथुरेमध्ये जाऊ द्यायचं नाही, हे आपल्या याच्यामध्ये आणायचं. असं सांगितल्यानंतर बाबा भगवंतांनी साहित्य सांगितलं. ते चिमकाट्या खडी अनेक अनेक घेतलं बाबा. आणि घेतल्यानंतर बाबा मटक्याला मारून बघायचे. त्या घागरीचा आवाज आला, तिच्यामध्ये काहीच नसायचं. आणि तिचा आवाज आला नाही, भगवंतांनी सांगायचं इथेच काहीतरी आहे. आणि असं केल्यानंतर बाबा सर्व गोपालांनी ते दही तूप लोणी खाल्लाय, खाऊन टाकलं. आणि खाऊन टाकल्यानंतर बाबा भगवंतांनी तिथे पूर्ण धिंगाणा करायला लागले. आणि धिंगाणा करत असताना बाबा अनेक अनेक गौरांनी यशोदीकडे कंप्लेंट घेऊन जातात. आणि यशोदीला सांगतात, ए चोऱ्या केल्या फार गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, 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 गोकुळात याने चोऱ्या केल्या फार. ते सांगायला लागले, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार. यशोदा माता म्हटली, माझा मुलगा तसा नाही, त्याच्याकडे 9 लाख गायी आहे, तो कशाला चोऱ्या करेल. मग यशोदा माता सांगायला लागली, माझ्या मुलाला मुद्द्याने पकडा. मुद्द्याने पकडल्यानंतर सुद्धा भगवंतावर आळ आला नाही का. तुम्हाला पहिले सांगितलं, तो चतुरा तो शिरोमणी, तो चतुर होता तरी तो सापडायचा नाही. पण यशोदाला पुन्हा कंप्लेंट करण्यासाठी गेले. यशोदे
यशोदाला सांगायला लागले तुला येईन राज, पण यशोदा माता म्हणायला लागले तुम्ही 12 घरच्या 12 पुढच्या नारी. पण गोपींना सुद्धा भगवंताचा छंद लागला होता. ते भगवंत कधी बाहेर बासरी वाजायला जायचं ना, तर भगवंताला कधीतरी म्हणायचे भगवंता बासरी वाजव. भगवंत कधी यमुनेच्या तीरावर जायचा ना, तर गोपी जायचे यमुनेच्या तीरीकडे पाहिला हरी काल पाहिला हरी भगवंत तिथे बासरी वाजायचे. ते गोपी म्हणायचे यमुनेच्या तिरीकडे पाहिला हरी यमुनेच्या तिरीकडे पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी भगवंताचा छंद लागला होता. ज्यावेळेस ती बासरी वाजायला जायचं ना बाबा, तरी गोपिकांना तर माहिती नाही. ते म्हणायला लागले कन्हैया लागला या लागला तुझा रे छंद मला यमुनेच्या तिरीकडे येतील का तोरण भेट मला देशील का सांगना बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला.